काय नेमकी काय चर्चा झाली? पुणे महिला पदाधिकाऱ्यांची बैठक होती. पुणे महिला पुणे शहर आणि काही ग्रामीण भागातील महिलांच्या नियुक्त्या करायच्या, त्याच्याकरता त्या महिला आघाडीला गेले 2-4 दिवसापासून आम्ही ऑलरेडी निरोप दिले होते आणि त्याप्रमाणे या सगळ्या महिला थोड्याच वेळात अजून महिला निघून गेल्या आहेत आणि त्यांच्याशी म्हणजे त्यांची ओळख नवीन महिला पदाधिकाऱ्यांची ओळख साहेबांची करून द्यायची होती, म्हणून आजची बैठक होती. तुमच्या मनात जे आहे त्याच्याकरता ही बैठक नव्हती. आमच्या मनात नेमकं काय असं तुम्हाला वाटतंय? तुम्हाला काय वाटतंय? विषय पण झाला नाही. नीलम गोरे ते एवढ्या मोठ्या नाही आहेत की त्यांच्याकरता उद्धवजी एक खास मीटिंग घेतील, एवढ्या मोठ्या नाही आहेत त्या. त्यांना जे काही मोठे पण दिलंय ना ते उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेने दिलेलं मोठेपण आहे आणि त्या एवढ्या मोठ्या नाही की आज त्यांच्याकरता सगळी पुणे आता बघा ग्रामीण मधला म्हणजे ही पिंपरी चिंचवड मधला आणि हिची नियुक्ती करायची, रुपाली यलाटे हिचं नाव आहे, हिची नियुक्ती करायची आहे, ही होळे यांची या नियुक्त्या करायच्या, त्याच्याकरता या महिलांना बोलवलं होतं आणि 2-4 दिवसांनी या नियुक्त्या जाहीर होती. रश्मी ठाकरे अजिबात या बैठकीला नव्हत्या. फक्त उद्धवजी आणि आम्ही म्हणजे आदित्य शिरोडकर, मी आणि रंजना नेवाळकर आम्ही तिघं आणि या सगळी महिला आघाडी पुण्याची, पुणे शहराची, पिंपरी चिंचवडची, पुणे ग्रामीणच्या देखील महिला आल्या होत्या. म्हणजे आंबेगाव जुन्नर मधल्या आंबेगाव, घोडेगाव तिकडच्या देखील महिला आल्या होत्या. ही फक्त आज त्यांची नियुक्ती करायची आहे, तर त्याच्या आधी त्यांची फक्त त्यांनी सक्रिय राजकारण केलं असं वाटतं का? म्हणजे रश्मीबाईंनी सक्रिय राजकारणात आले तर आम्हाला आनंदच आहे, परंतु आजच्या बैठकीला रश्मीबाईंनी उपस्थित देखील नव्हत्या. उद्धवजींनी ही मीटिंग कॉल केली होती आणि उद्धवजींनीच ही मीटिंग घेतली. त्यामुळे तुम्हाला जसं वाटतं की काही पुढचं आंदोलन वगैरे नाही, ही आजची पुढची पक्षाची दिशा ठरवण्याकरता बैठक होती, पुढचं आंदोलन घेण्याकरता बैठक नव्हती. मी मगाशी देखील तुम्हाला सांगितलं आणि मी मगाशी सांगितलं होतं की जाताना मी तुमच्याशी बोलेन. आता परत मी तुमच्याशी बोलते की नीलम गोरे हा विषय एजेंडावर नव्हता. रश्मी ठाकरेंनी सक्रिय राजकारणात यावं म्हणून तुम्ही महिला पदाधिकारी काही उद्धव जिल्हा वगैरे सांगणार नाही. असं आहे ना वहिनी, असं म्हणजे महिला आघाडीचे हळदी कुंकू असतात किंवा पदाधिकाऱ्यांची काही तक्रारी असतात, जसं मासाहेब करायच्या पूर्वी की त्या सक्रिय राजकारणात साहेबांना त्या सपोर्ट द्यायचा, तसंच सपोर्ट वहिनी देखील आता उद्धवजींना देत